अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा नेमका विषय काय आहे, नेमकी सेवा कोणती आहे. तर खरंच आजची सेवा ही खूप खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये आई होण्याचं सुख हे खूप सौभाग्याची गोष्ट आहे. खूप मौल्यवान ही गोष्ट आहे. बघा, प्रत्येकाला आई होणं म्हणजे ज्यावेळेस आपण आई होचाल त्यावेळेस पूर्ण आपलं परिवार कंप्लीट झाल्यासारखं होत असतं. आणि प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हे सुख म्हणजे एका दागिन्यापेक्षा सुद्धा किती तर पटीने मौल्यवान हे सुख असतं. आता बघा, प्रत्येकजण तुम्हाला कुठेही तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला तुमच्याकडे दागिने किती आहेत, किती तोळा तुमच्याकडे दागिने आहेत हे तुम्हाला कोणीही विचारत नाही. पण एक गोष्ट मात्र सर्वजण विचारतात, ते म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत. ही गोष्ट प्रत्येकजण विचारत असतं आणि यानेच प्रत्येक स्त्रीचं जीवन हे परिपूर्ण असतं, ते म्हणजे आई होण्याचं सुख. आता बघा, प्रत्येकाला आई व्हावं, माझ्या पण जीवनात संतान प्राप्ती व्हावी, मला पण आईचं सुख मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे सुख आहे असं नाही. बघा, बऱ्याच ताई या सेवेतून वंचित आहेत, म्हणजे बऱ्याच ताई या आई होण्याच्या सुखापासून वंचित आहेत. मग त्यांना आजच्या या व्हिडिओमार्फत मी छान अशी सेवा सांगणार आहे. बघा, या सेवेने एका ताईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे. ही सेवा करण्याच्या म्हणजे संपूर्ण ही सेवा होण्याच्या आत त्या ताईला त्या सेवेचं फळ मिळालेलं आहे. त्यांच्या पदरात त्या सेवेचं फळ पडलेलं आहे. मग ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची, त्याचे म्हणजे त्याची अटी काय, नियम काय, ते केव्हा सुरू करायचं, हे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळेल. आता बघा, ही सेवा कोणी पण करावी, ज्या म्हणूनच म्हणजे ज्या आई होण्यापासून वंचित आहेत, ज्यांना आई होण्याचं सुख मिळत नाही आहे, तर त्या ताईंनी ही सेवा आवर्जून करा. ताईंनो बघा, 100% तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. इतकी ही सेवा खूप प्रभावी ही सेवा आहे. आता बघा, माझ्या जवळचाच हा अनुभव, खूप छान असा अनुभव मी स्वतः पाहिलेला आहे. त्याच्यामुळेच म्हणलं तुम्हाला नक्की शेअर करावा. बघा, तुम्हाला ती सेवा कोणती आहे हा प्रश्न पडला असेल. ती सेवा म्हणजेच वैभव लक्ष्मीच्या 11 शुक्रवाराची सेवा. बघा, आता तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल वैभव लक्ष्मीच्या व्रताची सेवा. तर ही वैभव लक्ष्मी व्रताची सेवा खूप प्रभावी ही सेवा आहे. या सेवेने तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. पण जर तुम्ही अंतःकरणातून आणि 100% विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर बघा, तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्कीच माता वैभव लक्ष्मी देणार म्हणजे देणारच. बघा, तुम्ही ही सेवा कोणत्याही अडचणीसाठी करू शकतात, कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. खूप प्रभावी ही सेवा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता तुमच्या जीवनामध्ये आई होण्याचं सुख तुम्हाला मिळावं, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात संतान प्राप्ती व्हावी. खूप प्रत्येक जणांचे बोलणे, प्रत्येक जणांचे टोमणे, प्रत्येक जणांचे हेलवणेपणा, हे सर्व काही सहन करून तुम्ही खूप थकलात तर आवर्जून तुम्ही ही सेवा नक्कीच करा. या सेवेने तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला जे हवं ते मिळणार म्हणजे मिळणारच. आणि या सेवेने तुम्हाला आई होण्याचं सुखसुद्धा मिळणार. मग ही सेवा कशी करायची बघा, तुम्ही ही सेवा श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून सुद्धा सुरू करू शकतात किंवा कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही ही सेवा आवर्जून सुरू करू शकतात. किंवा ज्यावेळेस गुरुपुष्यामृत योग येतो तर त्यावेळेसपासून, त्या शुक्रवारपासून सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात. तर बघा, ही सेवा तुम्हाला 11 शुक्रवारची करायची असते आणि 21 शुक्रवारची करायची असते. खूप छान अशी सेवा आहे. आता बघा, ह्या सेवेची संपूर्ण डिटेल माहिती
आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, वैभव लक्ष्मी व्रत कसं करायचं, तर त्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल. आता त्याचबरोबर एका ताईंचा छान असा अनुभव पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, लग्न होऊन 4-5 वर्ष झालेली होती, म्हणजे 5-6 वर्ष झालेली होती त्यांचे लग्न होऊन, पण त्यांना काही मूल होत नव्हतं, दिवस जात नव्हती. मग बऱ्याच जणांचे प्रश्न एकच असतात बघा, लग्न झालं की तुम्हाला काय आहे का नाही, किंवा अजून तुम्हाला मूल नाही आहे का, असे बऱ्याच जणांचे बोलणे असतात, टोमणे असतात. बऱ्याच ताईंना तर 10-10 वर्ष, 20-20 वर्ष आई होण्याचं सुख मिळत नाही आहे. तर मग त्या माझ्या जवळच्याच ताई, आमच्याच नात्यातल्या त्या ताई होत्या. तर त्या ताईंनी ही सेवा करण्याची त्यांची इच्छा झाली. मग त्या ताईंकडे सेवा करण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रताची पोथी नव्हती, किंवा कशी करायचं ते काहीसुद्धा त्यांना माहिती नव्हती. मग ही सगळी माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी व्रताची पोथी जी होती, तर ती आमच्या घरूनच त्यांना व्रताची पोथीसुद्धा ती गेलेली होती. तर मग त्या ताईंनी ह्या व्रताला सुरुवात केली. बघा, आता 11 शुक्रवार म्हणल्यानंतर 3-3.5 महिने या शुक्रवाराला लागतात. जर मासिक धर्म आला तर पुढे सुद्धा जास्त वाढू शकतं. मग त्या ताईंनी ना ही सेवा सुरू केली. त्यांना 21 दिवसाच्या आत या सेवेचं फळ मिळालं. 21 दिवसाच्या आत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि 21 दिवसाच्या आतच त्यांना आई होण्याचं सुख मिळालं. बघा, त्या ताईंना त्यांचे 4 नाहीतर 3च शुक्रवार झाले असतील वैभवलक्ष्मी, जर त्यांना दिवस गेले आणि त्यांना आई होण्याचं सुख मिळालं. नशिबात नव्हतं ते सुद्धा त्या ताईंना मिळालं. इतकी सेवा ही प्रभावी आहे. या सेवेने नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. अशा खूप असंख्य सेवा आहेत, ज्या सेवेने अशक्य गोष्टही शक्य होते. पण कोणतीही सेवा करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. होणार, या सेवेने माझं सर्व काही ठीक होणार एवढं, आणि विश्वास ठेवायचा की ही मी सेवा करत आहे तर या सेवेचं नक्की मला फळ मिळणार. बघा, 100% तुम्हाला त्या सेवेचं फळसुद्धा मिळणार. पूर्ण संकल्प घेऊन, पूर्ण अटी नियम सहित सगळं काही नीट व्यवस्थित त्या ताईंनी ही सेवा केली आणि ह्या सेवेचं फळ त्या ताईंना मिळालं. बघा, तुम्ही ही सेवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा करू शकतात. आणि जे काही तुमच्या बाकीच्या अडचणी आहेत, विवाह असो, नोकरी असो, मुलांचं शिक्षण असो, स्वतःचं घर असो, काहीही असो, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. या सेवेचा आणखीन दुसरा अनुभव खूप छान आहे. तो सुद्धा मी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करील. तर असा होता आजचा अनुभव. नशिबात नव्हतं सुख, ते सुखसुद्धा या सेवेने मिळालं. आई होण्याचं सुख या सेवेने त्या ताईंना मिळालं. मग तुम्हालाही नक्की मिळणार. तर आवर्जून ताईंनो, तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल, मूल होत नसेल, तर आवर्जून वैभव लक्ष्मीचे संकल्पयुक्त 11 किंवा 21 शुक्रवार आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच. तर चला, तर मग सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.